तर हे फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू द अनदर व्लॉग. आज मित्रांनो रविवार आहे आणि मी नाशिकमध्ये आहे ऑलरेडी. माहिती आहे तुम्हाला, मी प्रिव्हियस व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी नाशिकला. तर आता आज आहे संडे, तर आम्ही असं प्लॅन केला की कुठेतरी फिरायला जायचं. त्यामुळे आता आम्ही जातो आहे पंचवटी. पंचवटीला कुठे जायचं आहे आपल्याला? पंचवटीचं जे गंगा घाट आहे तिथे जातो आहे आम्ही, काळाराम मंदिर. आणि त्यानंतर बघू आता कुठला प्लॅन होते. आज पूर्ण फिरायचंच आहे. 3 वाजतापर्यंत आमच्याकडे वेळ आहे, कारण की 4 वाजता आम्ही निघू. 6 वाजता ट्रेन आहे नागपूर रिटर्नची, तर 3 वाजतापर्यंत वेळ आहे. तर बघूया आता कुठे कुठे फिरणं होतं. तर आता चाललोय सध्या पंचवटीला. अद्वितला थार खूप आवडायला लागली आहे. तर आता आलो आहे आम्ही पंचवटी. इथे गाडी पार्किंग केली, पार्किंग एरिया पूर्ण. आज खूप गर्दी आहे. श्रावण महिन्यातला सर्वात शेवटचा दिवस आहे आज, कारण की उद्या पोळा आहे आणि अमावस्या आहे. त्यामुळे आज श्रावणाचा शेवटचा दिवस मानला जातो. त्यामुळे इथे भरपूर गर्दी आहे. हे बघा, गोदावरी नदी इथे जाते. तर या गोदावरी नदीला नाशिकमध्ये गंगा नदी म्हणतात. तर हे गंगा नदी इथे, हे पंचवटीचं घाट म्हणतात इथे. तर आपण जाऊया तिकडे, इथे दर्शन घेऊ. इथे आणि इकडे सुद्धा मंदिर आहे. तर जाऊया, दर्शन घेऊया. हनुमानजीची मूर्ती इथे. जय श्रीराम. बोथ साइड. त्याच्यावर स्केल आहे. पूर आला की ते स्केल पट्टीवर मोजतात किती मिलीमीटर पूर भरलाय, पाणी भरलंय. पूर्ण पाणी असते जेव्हा पूर येतो तेव्हा. आता रिसेंटली पूर आला होता ना? हो, रिसेंटली पूर आलेला, पण जो पूर्ण भरून गेला त्याच्यावरून पाणी. ही जी इमारत हे आहे मंदिरच आहे ते 3ऱ्या मजल्यापर्यंत भरून गेलं. हा, जर तुम्ही रिसेंटली यूट्यूबवर व्हिडिओज होते, ते पूर्ण भरलं होतं. हा, ते जे मंदिर आहे एवढं डोम दिसत आहे, त्याचं फक्त वरचं दिसत होतं ना. हे जे आहे त्याचं फक्त वरचं टोक दिसायचं. म्हणजे हे पूर्ण पाण्यात होतं, पाण्याखाली होतं. हे आहे दुतोंड्या मारुती. हे मारुतीचं जे वैशिष्ट्य असं आहे की याला स्केल लागलेली आहे. म्हणजे माहिती पडतं हे इथे की किती मीटर पाणी भरलेलं आहे. या साईडला पण आहे आणि बॅक साईडला पण आहे, म्हणून याला दुतोंड्या मारुती म्हणतात. आणि याच्याला स्केल, एका साईडला स्केल लागलेला आहे. आता ते त्या साईडला असेल. आज खूप गर्दी आहे. स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर. प्राचीन श्री गंगा गोदावरी मंदिर. ते श्रीराम मंदिर आहे.
गोदावरी गंगा गोदावरी माता जी आहे त्यांचं मंदिर आहे. सूर्यनारायण मंदिर, स्वयंभू श्री बाणेश्वर महाराज मंदिर. आणि हे जे मंदिर आहे मित्रांनो, नाव दिसत असेल, श्री सिंहस्थ गौतमी गंगा गोदावरी भागीरथी मंदिर. या मंदिराची खासियत अशी आहे की प्रत्येक 12 वर्षानंतर मंदिर ओपन होते. हे जेव्हा पण नाशिकमध्ये कुंभमेळा असतो तेव्हा हे मंदिर ओपन होते. याचा दरवाजा इथनं आहे. तिथे लिहिलेलं आहे बघा, यह मंदिर 12 साल के बाद खुलता है. म्हणजे प्रत्येक 12 वर्षांनी जेव्हा कुंभमेळा असतो नाशिकला तेव्हा हे मंदिर ओपन होतं. रॅदर दॅन हे मंदिर क्लोज राहतं 12 महिने. चलो पूजा सुरू आहे. तर हे आहे कपालेश्वर मंदिर. गणपती बाप्पा मोरया. इकडं चल आदू राहू दे रे. हे आधी चल ये. अरे दो पाना. कपालेश्वर मंदिर आहे हे. तर हे आहे कपालेश्वर मंदिर. इथून आपण एक्झिट करूया. नीचे करी आहे. कशी गेली काऊ काऊ. बापरे किती सारे मॅनेजर आहे. मॅऊ. चलो नाही तसे इकडचे मांजरी घाबरत नाहीच. इकडे विष्णू मंदिर, सत्यनारायण मंदिर. तुझं काढायचं आहे का? तर आपण कपालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर इकडे चाललो आहे. काळाराम गोराराम जे मंदिर आहे तिकडे. काळाराम फक्त आणि फक्त नाशिकमध्येच आहे. नाशिक नंतर आत्ता अयोध्यामध्ये स्थापना केलेली आहे काळारामाची. त्याआधी फक्त आणि फक्त नाशिकमध्येच काळाराम मंदिर होतं. गुरुदेव पुढे सोडू का? नाही मला वाटतं सेवा करायची. 2 मिनिटं
तर हे आहे गोरेराम मंदिर. युनिक आहे सगळ्या गोष्टी इथे. जय श्रीराम. श्री हनुमानजी. सर्वात आधी हनुमानजीचे दर्शन. चलिए. चल. हे गोरेराम मंदिर. हाय. गोरेराम मंदिर इतकं जुनं आहे तरीसुद्धा खूप मजबूत आहे अजूनही. ओरिजिनल जे सागवान आहे ते आहे. हां, श्रीमंत मोठे यांनी बांधले. पूर्ण हे 200 वर्षापूर्वी बांधलेलं आहे. परत किती वर्ष चालेल माहिती नाही. खूप छान. ओरिजिनल सागवान, जुन्या काळातलं ओरिजिनल सागवान. काळाराम मंदिरमध्ये हे पूर्ण भारतात एकच मंदिर होतं काळाराम, बट आता अयोध्येमध्ये सुद्धा स्थापना झालेली आहे काळारामाची. बघा. जय जय करायचं. स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे तिथे लिहिलेलं आहे. प्रोहिबिटेड. सो आता आपण कॅमेरा बंद करू. लिहिलेलं आहे पण आपण काढूया, व्हिडिओ काढूया कारण की गर्दी नाही आहे. ते आहे काळाराम मंदिर. कोरीवकाम केलेलं आहे मंदिरामध्ये. इतकं जुनं मंदिर असून सुद्धा एकदम मजबूत. हा मंदिर परिसर काळाराम मंदिर. पूर्ण मंदिर परिसर बघा. चला. एकदम शांत वातावरण आहे.
आय थिंक सेम मंदिर ना तुळजापूरचं पण आहे. आता आपण चाललोय सीता गुफा इथे. एंट्री हे बघा, श्री सीता गुफा संस्थान पंचवटी नाशिक. असं माणूस आला आवडतं लागला. हा ना, फॅन जवळच आहे इथे. मोबाईल फोन स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड, बट नो वरी, आपण घेऊन जाऊ. चांदीचं आहे खूप. बघा इथून एंट्री आहे. या पद्धतीची ही गुफा. हे आलू चलिए इकडे इकडे. रुक जाइए बस, उधर ही रुकिए. ऊपर रुक जाइए. हाँ आ जाओ बेटा. तरी गुफा आहे. आप बोलते ना तभी आइए. आप बोलिए आ जाइए बेटा. हाँ तुम्हें भी आ जाइए आप धीरे से. वो भाई को बोले थोड़ा रुक जाइए. लीजिए, इसको ले लीजिए. सीता गुफा या पद्धतीने. हाँ चला, अभी आ जाइए. बस भाई को भी बोल दीजिए आ जाइए. भाई को भी बोलो. दर्शन झाल्यानंतर इथून असं हा एक्झिट पॉइंट आहे. गुफा असल्यामुळे बसून बसूनच जावं लागते पूर्ण. शिवपिंड. चला चला. आणि असं एक्झिट. हे आहे पंचवटी ओरिजिनल. इथे 5 झाडं आहे, वडाचे 5 झाडं आहे. तो फळ नाही, आपण म्हणत होतो सिंहगडावरचा. अच्छा हा फळ. हा कंदमूल येते, रामकंदमूल. रामकंदमूळ. हे बघा, ए इकडे चप्पल घ्यायला गेला तो. कुटी. हो, जुनी पर्णकुटी. याचा फोटो काढायचा होता. तर निघतेच ना व्हिडिओमध्ये. काढा ना, बाबाला काढा. हे चर्चर होते. तर हे 5 वडाचे झाडं आहे. हे बघा पूर्ण. तर हे आहे बेसिकली जे आपण म्हणतो ना पंचवटी, ती 5 वडाचे झाडं. आणि तिथे सीतागुफा. तिथे बघायचं आहे तिकडे काही. हा चल. चला. तोंडा हनुमान बघा, हा या साईडनी आणि या साईडनी सुद्धा आहे. पाण्याचा फ्लो सध्या जास्त आहे कारण की रिसेंटली पूर येऊन गेलेला आहे नाशिकला. है ना, पूर येऊन गेला ना आता.
बोटिंग पण आहे इथे. हा तुला तर म्हटलं होतं सगळीकडेच भेटते. तर इकडून नदी वाहते. हे इव्हिनिंग टाईपला खूप छान वाटते अजून इथे, कारण की सगळीकडे लाइटिंग लागतं. खूप मस्त वाटते इव्हिनिंग टाईमला. तर ही अशी इथे गंगा नदी, गोदावरी नदी ज्याला म्हणतात. खूप छान असं दृश्य आहे इथलं. तर इथले दर्शन झालेले आहे पूर्ण. आता आम्ही जाऊ. आता कुठे जायचं आहे आपल्याला? सोमेश्वरला धबधबा आहे याच नदीवरचा. इकडे जिकडून नदी आलेली आहे तिकडे सोमेश्वर म्हणून एरिया आहे, तिथे धबधबा आहे. तर तो आता बघू, आपण बघायला जाऊया. तर इकडे कार पार्किंग आहे, तर आपण तिकडे पार्क केलेली होती गाडी. बघा इथे खूप मस्त पाण्याचा फ्लो आहे.